केलेले सांबार जर बोटे चाटत सर्वांनी संपवावे असे वाटत असेल ना, तर सांबार मसाला हा घरीच ताजा करायचा. पॅन गरम करायचं, त्याच्यामध्ये 1/4 कप धने चांगले कलर येईपर्यंत आणि वास येईपर्यंत भाजून घ्यायचे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता त्याच पॅनमध्ये 1.5 टेबलस्पून चणा डाळ, 1 टेबलस्पून तूर डाळ आणि 1 टेबलस्पून उडीद डाळ गॅसची फ्लेम लो करूनच 1 मिनिटभर चांगलं भाजून घ्यायचं. आणि त्याच पॅनमध्ये 8 ते 10 सुक्या लाल मिरची, 4 बेडगी मिरची पण घालून घ्यायच्या. त्या थोड्याशा परतल्या की लगेचच 1/4 चमचा मेथी घालून घ्यायच्या. मेथी ह्या कडवट असतात, त्यामुळे त्याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं. आता 8 ते 10 मिरे आणि अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, थोडंसं हिंग आणि पाव चमचा हळद इथं घालून घेतली. पण मी गॅस बंद केला होता. मॉइश्चर जाईपर्यंत आणि हलकासा सुगंध येईपर्यंत खमंग आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची आणि कढीपत्ता फिरवून घेतला आहे बघा, इथे तुम्ही बघू शकता. आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे साहित्य घालून चांगली बारीक पावडर करून घ्यायची आहे. तुम्ही इथे पहा बघा, चांगली बारीक पावडर तयार झालेली आहे. आता पहिली मिरची पावडर आणि हे आत्ताची पावडर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि परत मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. आता इथे आपला सांबार मसाला तयार झाला आहे किंवा सांबार पावडर तयार झालेली आहे. हा मसाला करत असताना सगळा सुगंध पूर्ण घरभर पसरलेला होता. आणि एवढा चविष्ट सांबार मसाला आहे की थोडा 1 चमचा किंवा 2 चमचे जरी वापरला तरी सुद्धा सांबार हे टेस्टी बनतं आणि हे 3 महिन्यासाठी टिकतो. तसंच काचेच्या बरणीमध्ये आपण स्टोअर करू शकतो. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. बाय बाय.